श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6वा। मग तेथ आपण एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे त्या स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके बरे जव काठिन्य विरे अहम भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे हे सहजे फावे तव राहिजे मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनुधुरी ऐसे अनुभवाची उजरी होची लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी लाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेओ पुंडलिक वरदा हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलाला वंदन करून सत्संगात उपस्थित असलेल्या सर्व भक्तगण शिष्यगण चाहते सर्वांना श्री संप्रदाय पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, मागील सत्संगामध्ये आपण पाहिलं की योगाचा अभ्यास करण्यासाठी योगाचं ठिकाण कसं असावं आणि योग साधना करत असताना आसनाची रचना कशी असावीत हे आपण मागील सत्संगामध्ये बघितलं आणि त्यामध्ये आपल्या माऊलीने आपल्याला अतिशय सुंदर सांगितलं की ह्या विज्ञान युगामध्ये सुद्धा आपल्याला भक्ती करायची असेल, आसन करायचं असेल, साधना करायची असेल तर ती कशी आसन घालून साधना केली पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे। आणि आज आपण खऱ्या अर्थानं की योगाची साधना सुरू होण्यापूर्वी भगवान थोडासा गैरसमज श्रोत्यांमध्ये होईल। योगाची साधना हा वेगळा प्रकार नाही आहे। भगवान कृष्णाला अर्जुनानं विचारलं की मला आत्मसाक्षात्कार होण्यासाठी, मला आत्मोन्नती साधण्यासाठी काय केलं पाहिजे। त्या भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं की त्याच्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल। एक साचेबंद कृती करणे त्याला योग म्हणतात, म्हणून त्या शब्दाला नाव दिलंय अभ्यास योग। तुला मी आता अभ्यास योग शिकवणार आहे। एक साचेबंद कशा प्रकारे साधना करावी ते शिकवणार आहे। अर्जुनानं संमती दिल्यानंतर अर्जुनाला भगवान कृष्णाने सांगितलं की बाळा रे,
तुला आत्मोन्नती साधण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. त्यातल्या पहिल्या प्रमुख 2 गोष्टी करायच्या. त्यातली पहिली गोष्ट करावी की एक ठिकाण निश्चित करावं साधनेसाठी, की जे नयनरम्य असेल, जे आपल्या मोहामध्ये आपल्याला पाडेल, जे प्रवृत्त व्यक्तीला निवृत्तीकडे घेऊन जाऊ शकेल, आपल्या आकर्षणानं विषय सुखामध्ये पहुडलेल्या माणसाला निवृत्तीकडे खेचण्याची ज्या ठिकाणामध्ये सामर्थ्य असेल, असं शक्तिशाली ठिकाण आपल्याला साधनेसाठी निवडणं आवश्यक आहे. हे ठिकाण एकदा का निश्चित झालं की दुसरी गोष्ट करायची असते, ते म्हणजे आसन. जे आसन गुबगुबीत असणार नाही, जे आसन खडबडीत असणार नाही, ज्या आसनामध्ये बसल्यानंतर आपल्या मनाला प्रफुल्लता निर्माण होईल, अशा प्रकारची गोष्ट, अशा प्रकारचं आसन धारण करावं लागतं आणि त्याच्यावर साधकाने बसायचं असतं. अशा प्रकारे 2 गोष्टी भगवंतानं सांगितलेल्या आहेत. आणि या समासामध्ये तर भगवान काय पुढे सांगतात ते आपले प्रवचनकर काळे यांच्याकडून ऐकूया. आसनाला बसण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, हे आसनाला बसण्यापूर्वी तुला शुद्ध अंतकरणानं, प्रेमानं, आपुलकीनं काय केलं पाहिजे, तर सद्गुरूंना हाक मारली पाहिजेत, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजेत. ज्या वेळेस सद्गुरूचं नामस्मरण, ज्या वेळेस आदरयुक्त अंतकरणानं सद्गुरूंचं आपण स्मरण करतो, त्यावेळेस आपल्यामध्ये असणारा जो अहंकार आहे, तो अहंकार पूर्णपणे नाहीसा होतो आणि त्या ठिकाणी एक सात्विक, अष्टसात्विक भाव तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होतो. विषयाची जी आसक्ता आहे, ती विषयाची आसक्ता नाहीशी होते. इंद्रियाची, विषयाविषयीची जी आसक्ता आहे ती कमी होते आणि मग खऱ्या अर्थानं की आपलं मन हे प्रसन्न होतं, प्रफुल्लित होतं. आणि मन प्रसन्न झालं, मन स्थिर झालं, मन शांत झालं की मग ज्यावेळेस आपण योग साधना करतो ती योग साधना फलद्रूप होते. भाविको, की आपल्याला का सद्गुरूंची गरज आहे, का सद्गुरूंच्या नामस्मरणाची गरज आहे, याचा एक आपण दृष्टांत बघणार आहोत. एक क्लास 1 अधिकारी असतो, त्याच्या घरी एक छोटा मुलगा असतो. घरात सर्व सुखसोयी उपलब्ध असतात. छोट्या त्या मुलाला शाळेत पाठवायला सुद्धा स्पेशल गाडी असते. परंतु तो मुलगा बघतो की माझ्याबरोबरचे जे माझे मित्रमंडळी आहेत, ती मित्रमंडळी मात्र रस्त्यानं शाळेमध्ये जाताना रस्त्यानं खेळत बागडत दंगा करत मस्ती करत जातात आणि मला मात्र तसं जाता येत नाही. म्हणून तो एक दिवशी वडिलांच्याकडे हट्ट करतो की काही झालं तरी मी माझ्या मित्रांच्या बरोबर एक दिवशी काय करणार आहे, शाळेत जाणार आहे. असं तो वडिलांना विनवतो, आईला सांगतो. आई वडील भीत 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 त्याला परवानगी देतात, कारण ह्याला कधी रस्त्यानं चालत जायची सवय नसते. भीत भीत आई वडील परवानगी देतात आणि आई वडील परवानगी दिल्यानंतर हा लवकर त्या दिवशी शाळेला जायला तयार होतो, दप्तर घेतो. आणि पावसाळ्याचे दिवस असतात, ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तो आपल्या पाठीवरती दप्तर घेतो आणि मित्रांना शोधण्यासाठी त्या रस्त्यानं चाललेला असतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं रस्त्याला खाचखळगे असतात. ह्या खाचखळग्या रस्त्याला असल्यामुळं त्याला कधी त्या चिखलामध्ये चालण्याची सवय नसल्यामुळं त्याचा पाय एखाद्या डबऱ्याच्या ठिकाणी पाय घसरतो आणि तो डबऱ्यामध्ये पूर्णपणे तोंडावरती पडतो. आता तो जो डबरा होता ना, तो पूर्णपणे पाण्यानं किंवा घाण ह्यानं भरलेला असतो आणि त्या भरलेल्या डबऱ्यामध्ये ज्यावेळेस पडतो त्यावेळेस पुढचा संपूर्ण भाग त्याचा काय होतो, भरतो. आणि भाग भरल्यानंतर आजूबाजूला बघतो तर कोणी दिसत नाही आहे. आणि कोणी दिसत नाही म्हटल्यानं पोरं फार हुशार असतात. कोण दिसत नाही म्हटल्यानं तो स्वतःच न रडता उठतो. इकडे तिकडे बघतो तर कोण नाही आहे. मग आता करायचं काय, रडता तरी न झाले, कारण रडून फायदा काय, आपल्याला उचलून घ्यायला कोण नाही आहे शेजारी. म्हणून तो मुलगा काय करतो, घराच्या दिशेनं तोंड वळवतो. एवढ्यात वडील ऑफिसला जाण्यासाठी येतात. वडिलांची गाडी तिथनं निघते, परंतु वडिलांनी त्या मुलाला ओळखलं नाहीये. का ओळखलं नाहीये, कारण इतका चांगला मुलगा आपण ह्या चिखलामध्ये भरल्यामुळे पूर्णपणे त्याचा पेहराव बदललेला असतो.
आणि अशा वेळेस वडिलांची गाडी ज्यावेळेस पुढे जाते त्यावेळेस तो मुलगा आपल्या वडिलांना हाक मारतो, ओ पप्पा गाडी थांबवा. पप्पाने आधी ओळखलेलं नसतंय, परंतु आवाज आपल्या मुलाचा वाढतोय. मुलगा तर आपला दिसत नाही, पण आवाज आपल्या मुलाचा आहे. हे बघितल्यानंतर वडिलांनी गाडी थांबवतात, गाडी मागे घेतात आणि बघतात तर काय, अरे हा आपलाच मुलगा आहे. परंतु हा चिखलाने इतका माखलेला होता की तो ओळखू शकत नव्हता. त्या मुलाची अपेक्षा अशी होती की आता माझे वडील गाडीतून खाली उतरतील, मला उचलून घेतील आणि मला विचारतील कुठं लागला, कसं लागला, कसा पडलास, काय झालं, अनेक प्रश्न मला विचारतील, अशी त्याची इच्छा, प्रामाणिक इच्छा होती. परंतु वडिलांनी तसं केलं नाहीये. फक्त काच खाली केली आणि सांगितलं, अरे कारट्या, तुला सांगत होतो ना गाडीनं जा, तू ऐकलं नाहीस. बघ आता हा अवतार काय झालाय, किती घाण झालायस. ही जी तू घाण झालायस ना, ही घाण काढायला घरात तुझी आई आहे. त्या आईकडे तू जा. ही घाण मी घेणार नाही, मी तुला उचलून घेणार नाही, मी तुझी घाण घेणार नाही, मी तुला गाडीत सुद्धा घेणार नाही. का माझी गाडी घाण होईल, माझी कागदपत्र घाण होईल, आणि मी जर आता तुला घेत बसलो तर मला जायला उशीर होईल. म्हणून वडील म्हणतात मी तुला घेणार नाही आहे. आणि मग तो मुलाचं अंतःकरण अगदी भरून येतात की जी अपेक्षा व्यक्त केली होती ती अपेक्षा पूर्ण होत नाही. म्हटल्यानंतर मुलगा परत मागल्या दिशेने ओळतो आणि घराच्या दिशेने निघतो. आणि जसं घर जवळ यायला लागतं तसं त्याचं अंतःकरण भरून येतं. आईची आठवण होते आणि आईच्या आठवणीनं अंतःकरण भरून येतात आणि तो रडायला सुरुवात करतो. नुसतीच रडायला सुरुवात करत नाही, जसं जसं घर जवळ येत जाईल तसं तसं तो मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतो. आणि तो आवाज ज्यावेळेस आईला कानावरती जातो, ती आई घरातलं हातातलं सगळं काम टाकते आणि मुलाच्या दिशेनं पळत येते. आई आलेली बघितली की मुलगा आईच्या दिशेनं पळत जातो. आणि ज्या वेळेस दोघं एकत्र येतात त्यावेळेस आई पटकन आपल्या मुलाला आपल्या छाती बरोबर लावते आणि मुलाच्या रडण्यामध्ये आई सुद्धा सहभागी होते. 5 मिनिटं त्यांचं ते रडणं चालू असतात आणि मग आई त्याला असंख्य प्रश्न विचारते, कुठं पडलास, कसा पडलास, काय पडलास. हे झाल्यानंतर आई अगोदर आपल्या मुलाला स्वच्छ घरात नेऊन स्वच्छ करते आणि मग बघते, अरे 5,000ची साडी माझी भरली वाटतं. आणि मग ज्या वेळेस ती साडी बदलते, संध्याकाळी वडील घरी येतो. सकाळी त्याला माहित असतं की आपल्या मुलाला आपण घेतलं नव्हतं, त्यामुळे मुलगा नाराज असणार, म्हणून 500 रुपयाचा खाऊ घेऊन येतो आणि त्या मुलासमोर देतोच खाऊ, पण मुलगा मात्र घेत नाही. त्यावेळेस आई सांगते, अरे राजा, वडिलांचं तुझ्यावर प्रेम नाही असं नाहीये, वडिलांचंही तुझ्यावर प्रेम होतं. त्या प्रेमा खातरच आज 500 रुपयाचं खाऊ तुझ्यासाठी आणलंय. भाविको, ह्या कथेतून आपण एवढंच घ्यायचं आहे की सद्गुरु रूपी आई जोपर्यंत आपल्याला स्वच्छ करत नाहीये, षड्विकार रूपी आपल्या हृदयामध्ये असणारी घाण स्वच्छ करत नाहीये, तोपर्यंत परमात्मा रूपी परमेश्वर किंवा जे परमेश्वर किंवा आत्मसुख म्हणतो, हे आत्मसुख आपल्या हृदयामध्ये आपल्याला मिळू शकणार नाहीये. आणि म्हणून सद्गुरूंची नितांत गरज आहे. म्हणून सद्गुरू हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून भाविको, की आज आपली माऊली सुद्धा तेच करत आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, जे तत्वज्ञान सांगितलं, जे ज्ञान सांगितलं, आज आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून आपली माऊली हेच सांगते की अरे बाबांनो, आता जर 2 वर्षापूर्वीची जर प्रवचनं बघितलीत आपण, तर आपली माऊली सुद्धा आपल्या वारीच्या प्रवचनातून जास्तीत जास्त भर कशावरती देते, तर आत्मसुख प्राप्त झालं पाहिजे, आत्मसुख आपल्याला मिळालं पाहिजे, शाश्वत सुख मिळालं पाहिजे. या दृष्टीनं आपली माऊली आपल्याला काय करत असते, नेहमी सांगत असते, नेहमी पटवून देत असते. आणि तसंच भाविको, आज आपल्याला इथं भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला सांगतायत की सद्गुरूंचं स्मरण हे नितांत आवश्यक आहे. जोपर्यंत सद्गुरूंचं आपण स्मरण करत नाही, जोपर्यंत मन आपलं स्थिर होत नाही, तोपर्यंत आपण योगाचा अभ्यास आहे, तो योग साधना आहे, ही व्यवस्थितरित्या करू शकत नाही. परंतु जर आपलं मन प्रसन्न झालं तर ही जी योग साधना आहे ही आपोआपच आपल्याला सहजगत्या आपल्याला करता येते. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे, अशी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं जी योग साधना आहे, ही योग साधना जी आसन आहे, जे मूलभूत आसन आहे, हे आसन कसं करायचं
हे आत्ता मात्र भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय करतायत की आसनाचा जो प्रकार आहे तो आसन कसं केलं पाहिजे हे आपल्याला आता श्रीकृष्ण जे अर्जुनाला सांगतायत ते कसं सांगतायत ते आता आपण बघणार आहोत. की श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे बाबा एकदा तुझं मन प्रसन्न झालं आणि मग तू ज्या आसनावरती आसन करण्यासाठी ज्यावेळेस तू बसशील त्यावेळेस काय केले पाहिजेत, आपले दोन्ही पाय जे आहेत ते पाय वाकडे करून पाय मोडून काय केलं पाहिजे की योग साधनेला सुरुवात केली पाहिजे. उजवा जो पाय आहे तो उजवा पाय आपले जे गुद्धस्थान आहे आणि जे स्निष्ण आहे याच्या बरोबर जो मधला भाग आहे ह्या मधल्या भागावरती तो उजवा पायाची जी टाच आहे ती टाच तिथं ठेवली पाहिजे. कारण का, कारण तो त्याचा आधार चक्र जे म्हणतो ते तिथं असतंय. त्या उजवा पाय ठेवल्यानंतर त्या उजव्या पायावरती आपला डावा पाय तू ठेवला पाहिजे. आणि तात्पर्य भगवान कृष्णाने अर्जुनाला असं सांगितलंय की अर्जुना, जागेची निश्चिती झाली, आसन बसण्यासाठी जे घालायचं आहे ते घालून झालं की पहिलं काम करायचं म्हणजे गुरूंचं पहिलं स्मरण करायचं. बघा, परमात्म्याचं स्मरण करा असं नाही सांगितलं कृष्णानं, किंवा कुठल्या तरी एका देवतेचं स्मरण करा असं नाही सांगितलं, गुरूंचं सांगितलं स्मरण. आपल्या धर्मामध्ये दोन प्रकारचे ग्रंथ असतात, स्मृती ग्रंथ आणि श्रुती ग्रंथ. या दोन्ही ग्रंथामध्ये सद्गुरूंचं वर्णन करताना अशा प्रकारे केलंय की श्रुती सांगतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु शिव आहे. एवढंच नाही, तो गुरु परमात्मा. स्मृती सांगते ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ब्रह्मांडामध्ये किंवा ब्रह्मानंदामध्ये आनंदामध्ये विराजमान असलेली जी ज्ञानमूर्ती म्हणजे तो सद्गुरू, त्याला शरण जा. भगवान कृष्णाने पण इथे तेच सांगितलं की गुरुला शरण जा. तुला आत्मउद्धार जर करून घ्यायचा असेल, गुरूंशिवाय तरणोपाय नाही. म्हणून ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, ती ज्ञानेश्वर माऊली सुद्धा निवृत्तीनाथांना शरण गेली. आणि त्या ज्ञानेश्वर माऊलीने एक अभंग लिहिला आहे, सद्गुरू सारिका असता पाठराका, इतरांचा लेखा कोण कर. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्ध पावे. कल्पतरू तळवंटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगी जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो सद्गुरु कृपे. या भंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली काय सांगते बघा, सद्गुरू सारिका असता पाठीराका. म्हणजे सद्गुरूंसारखा पाठीराका जर आपल्या मागे असेल तर इतरांचा लेखा कोण करी. मग इतरांचा विचार करण्याची आवश्यकता नाही. ज्या सद्गुरूमध्ये या त्रिभुवनाचे तिन्ही देव अंतर्भूत आहेत, नवे नवे यांना निर्माण करणारा जो आहे तोही अंतर्भूत आहे, तर काळजी कशाला करायची. राजाची कांता म्हणजे राजाची बायको आहे, तिने भीक कशाला मागायची. तिने फक्त आदेश सोडायचे. तिला काही हवं असलं तिला भीक मागण्याची गरज नाही. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्ध पावे. मनात जे जे धरेल ते सिद्ध होईल, म्हणजे ते उपलब्ध होईल. कल्पतरू तळवंटी म्हणजे असा वृक्ष असतो
की ज्याला कल्पतरू म्हणतात, त्या वृक्षाच्या खाली बसून एखादी मनामध्ये इच्छा धरावी की क्षणार्धामध्ये ती इच्छा पूर्ण होते. कल्पतरू तळवंटी म्हणजे तळाजवळ, त्या वृक्षाच्या तळाजवळ बसावं. कल्पतरू तळवंटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला जो सांगे जोजी. म्हणजे जो कल्पवृक्षाच्या तळाजवळ खाली बसणार आहे त्याला काय कमी पडणार आहे, असा तो सद्गुरू आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरिलो सद्गुरु कृपे. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात, मी तरलो. मी ते कुठे वाहत चालले होते का? नाही. तर मला जो माझं इप्सित आहे मनुष्य जन्माचं, ते ज्याच्या कृपे मिळालं त्या निवृत्तीनाथांमुळे मी तरलोय आणि हा भवसागर पार करून पुढे गेलोय. तात्पर्य की सद्गुरू ही अशी शक्ती आहे. आणि म्हणून भगवान कृष्ण सुद्धा सांगतात की अर्जुना, साधना करताना प्रथम आपल्या सद्गुरूंचं स्मरण करा. बऱ्याच साधकांना प्रश्न पडतो की माझं उपास्य वेगळं आहे, माझा सद्गुरू वेगळा आहे, आता साधना कुणाची करू? कुणाला तरी समोर धरावं लागतं ना मनामध्ये. मन दोन प्रकारची मन आहेत किंवा दोन मनाच्या अवस्था आहेत, एक अंतर्मन एक बहिर्मन. मग एक बाहेर ओढत राहतं, एक आतमध्ये ओढत राहतं. दोन्ही दुसरीकडे ओढले जातात. मी अनेक वेळा सांगतो, एखादा लाकडाचा ओंडका एक 10 माणसं उचलतील एवढा लाकडाचा ओंडका, साधारणपणे एक 100-150 किलो वजनाचा ओंडका उचलायचा असेल तर 50 माणसं लागली, एक माणूस साधारणपणे 20 किलो उचलू शकतो. त्यामुळे समजा 120 किलोचा ओंडका आहे, किती माणसं लागणार? 6 माणसं भरपूर झाली, 10 माणसं भरपूर झाले, 6 माणसं पण नाही, 10 माणसं भरपूर झाले. नाही 6च लागणार हो, 20 किलो ना उचलू शकतो म्हणून 20 संग 20 असे 6 माणसं भरपूर झाली. 50 माणसं लागली तरी उचलत नाही तो ओंडका. का? कारण काही जण तिकडे ओढतात, काही जण इकडे ओढतात, काही जण उचलत असतात, त्या काही जण गप्पा मारत असतात. असं आपलं मन आहे. पण जर व्यवस्थितरित्या नियोजन केलं तर तो 120 किलो वजनाचा ओंडका फक्त 6 माणसंच उचलू शकतात. त्याला डायरेक्शन देणारा व्यवस्थित पाहिजे. त्यानं सांगितलं पाहिजे चला 6 जणांनीच उचलायचा ओंडका, व्यवस्थित जागा पकडा, म्हणजे आसन घ्या, हात लावा. मी आता 1 म्हटलं की सगळ्यांनी पकडायचं हातानं, 2 म्हटलं की उचलायचं, आणि 3 म्हटलं की अमुक दिशेकडे घेऊन जायचं. ते डायरेक्शन मिळाल्यामुळे एकाच ठिकाणी ताकद जाते आणि तो ओंडका उचलला जातो. तसंच इथे आहे की आपलं अंतर्मन आणि बहिर्मन ही 2 मनं दुसरीकडे ओढत असतात, आपल्याला खेचत असतात, आणि त्यामुळे एकाग्रता प्राप्त होत नाही. आणि ही एकाग्रता प्राप्त होण्यासाठी त्या मनाच्या मध्ये काहीतरी धरावं लागतं. कुठे ओढायचं मन? इकडे की तिकडे? तर कुठेच नाही, यांच्यावर ओढायचं मन, यांच्यामध्ये गुंतवायचं मन. मग ते कोण? तर भगवान कृष्णाने सुद्धा परमात्मा नाही सांगितलं. भगवान कृष्णानं विठ्ठलाचं नाव नाही सांगितलं, रामाचं नाव नाही सांगितलं, कृष्णाचं नाव नाही सांगितलं. तसं जर सांगितलं असतं तर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने ते उद्युक्त केलं असतं, लिहिलं असतं. तर माऊलीसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की सद्गुरूंचं स्मरण कर. समर्थ रामदास स्वामींनी पण तेच सांगितलंय की प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं असेल, जयास वाटे देव पहावा, तेने सद्गुरू करावा. सद्गुरू बिना देवादिदेवा पाविजेत नाही. सद्गुरू शिवाय देवांच्या देवाला सुद्धा शक्य नाही आहे आत्मउद्धार करणं.
म्हणून रामदास स्वामी सांगतात, राम हा परब्रह्म, कृष्ण सांदीपणे गुरु केला, म्हणजे कृष्णानं सुद्धा गुरु केले. तेव्हा हे अर्जुना, तुझं मन प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं आहे ना, तर तुला प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं आहे, तर तू आता ठिकाण निवडलंस, बसायला आसन घातलेलं आहेस. आता आसनावर बसलास तू, आता गुरूंचं स्मरण कर. गुरूंचं अशा प्रकारे स्मरण कर की फक्त मी आणि गुरु यांच्या व्यतिरिक्त तिसरा विषय मनात येता कामा नये. म्हणून आपल्या संप्रदायात सांगितलं जातं 24 तास साधना करण्याची आवश्यकता नाही, फक्त मोजून 10 मिनटं वेळ काढा. कारण संत जे असतात ना, त्यांना माहिती असतं स्थल, काल आणि परिस्थितीप्रमाणे ते शिकवतात. म्हणून आजचं आधुनिक युग, विज्ञान युग, धावपळीचं युग, आणि अशा युगामध्ये आपलं 24 घंटे नामस्मरण करणं शक्य नाही आहे. हे आम्हाला कळलेलं आहे. पुन्हा आपण प्रापंचिक त्याच्यामध्ये नोकरीधंदा करणारे, आपल्या पाठीमागे असंख्य व्याप असणारे. मग आपल्याला पण आत्मउद्धार करून घ्यायचा आहे. मग असा आत्मउद्धार होण्यासाठी 24 घंटे साधना करणं शक्य नाही. जंगलात निर्मनुष्य वस्तीमध्ये जाऊन बसून साधना करणं शक्य नाही आहे. काय बिघडत नाही आहे, मी आहे ना जबाबदारी घेणार तुमची. फक्त अशी 10 मिनटं काढा की ती सकाळ आहे का दुपार आहे का संध्याकाळ आहे याची आवश्यकता नाही. अशी 10 मिनटं वेळ काढा की त्या वेळेमध्ये तुम्हाला एकाग्र होता आलं पाहिजे. मन तुमचं त्या वेळेला प्रसन्न असणारी वेळ साधनेला निवडा. असं ठिकाण निवडा की तुम्ही बसल्या बसल्या प्रसन्न होऊ शकाल. मन प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाऊ लागेल. स्वयंपाक घरात बसलात, बायकोनं फोडणी दिलेले आहे पोह्याला, काय होईल, लक्ष तिकडे लागेल. म्हणून असं ठिकाण निवडा की तर तुमचा बेडरूम असला तरी सुद्धा चालेल, परंतु मन प्रसन्न होऊ द्या. अशा ठिकाणी बसा. आसन घाला, कारण तुम्ही जी साधना करणार आहात त्या साधनेतून ऊर्जा निर्माण होणार आहे, आणि ती ऊर्जा तुमच्या शरीराच्या वाटे पृथ्वीमध्ये जाता कामा नये. म्हणून आसन घालून पृथ्वी आणि तुम्ही यांच्यामध्ये एक रोधक निर्माण करा. गाडी आणि रस्ता याच्यामध्ये जो रोधक निर्माण केला जातो त्याला स्पीड ब्रेकर म्हणतात. म्हणजे स्पीड ब्रेक करणारी गोष्ट. तसं तुमच्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये एक रोधक निर्माण करा, त्याचं नाव आहे आसन. आसनावर बसलात की आता आमचे काळे प्रवचनकार सांगत होते तुम्हाला की ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं कशा प्रकारे बसायचं. कशा प्रकारे बसायचं ते मी तुम्हाला कृती करून दाखवतो. जरा बसा, गुडघ्यांवर बसा. अशा प्रकारे बसा आणि साधना करा. त्याच्यासाठी ते अगदी तपशीलवार वर्णन करत होते. बसा तुम्ही जागेवर. आता अशा आसनाची आवश्यकता आहे का? मगच तुम्हाला आत्मउद्धार होईल का? आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या, मी नेहमी सांगतो आपल्या संप्रदायाची, आपल्या या स्वस्वरूप संप्रदायाची साधना करण्याची स्वतःची स्टाईल आहे असं म्हणतो आम्ही. तो अधिकार गुरुना असतो. गुरु स्थल, काल, परिस्थिती, शारीरिक रचना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सांगत असतात. आजचा माणूस आणि त्या काळचा माणूस, त्या काळची शारीरिक परिस्थिती आणि आजची परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून गुरु सांगत असतात. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये काय सांगितलं आहे की मांडी घालून बसा. पद्मासनातच बसलं पाहिजे अशी आवश्यकता नाही. कारण आता आम्ही इतके ढेरपोटे आहोत. कितवा महिना आहे, एवढं मोठं पोट वाढलेलं आहे, त्याला पद्मासन घालणं कठीण जाईल. त्यामुळे पद्मासनातच बसलं पाहिजे असं काय आवश्यकता नाही. अर्ध पद्मासनात बसलात तरीसुद्धा चालेल. यापेक्षा तुम्ही एकाग्र झालात की नाही महत्त्वाचं आहे.
म्हणून माऊलीनं काय सांगितलं की आता जे आमचे प्रवचनकर काळे यांनी तुम्हाला जे आसन दाखवलं अशा प्रकारे बसलं पाहिजे. मग आता तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल की मग स्वामी आम्ही बसायचं कसं. तर बघा, तुम्ही मला मानणारे आहात, माझ्या डायरेक्शन खाली जाणार आहात, तर मी ही जबाबदारी घेतलेली आहे. कारण तुमच्या शरीराची रचना, सध्याची शारीरिक परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. तर आपण निश्चिंत राहा आणि मी सांगितलं त्या प्रकारे आसन घातलं तरी चालेल. पद्मासन घालू नका का? घालू शकता. हे सांगितल्याप्रमाणे आसन करू शकत नाहीत का? आता जे प्रवचनकाराने दाखवलं अशा प्रकारे आसनात बसलं तर चालणार नाही का? चालू शकेल, पण सगळ्यांना शक्य आहे नाही. त्यामुळे ज्याला तसं पाहिजे तसं घाला. ज्याला पद्मासन पाहिजे त्याने पद्मासन घाला. ज्याला एकदम सोपं पाहिजे, जसं आसनाच्या बाबतीमध्ये मी सांगितलं, वाघाचं कातडं आवश्यक आहे का? वाघाचं कातडं की हरणाचं कातडं हे चांगलं, साधनेसाठी चांगलं, मन प्रफुल्लित होतं, पण लायसन आहे का? नाही. लायसन नसते तर पोलीस आतमध्ये नेऊन बसवतील ना. मग आम्ही आसन सांगितलं ना, त्या धर्तीचं दर्भासन घ्या. म्हणजे तेवढ्याच तोडीचं ते दर्भासन आहे, ते वापरा. मान्य केलं ना तुम्ही, गुरुनी सांगितलं बाबा दर्भासन घ्या, आम्ही दर्भासन घेतो. तशाच प्रकारे हे आसनाचा प्रकार आहे की आता दाखवलेलं जे काळेनी आसन आहे असं करू नका असं नाही, किंवा तुम्ही पद्मासनात बसू नयेत असं नाही. प्रत्येक गुरु महाराजांनी त्यांच्या त्यांच्या शिष्यांना जसं जसं शक्य होईल तशा प्रकारे आसन सांगितलेलं आहे. कारण गुरुंना माहिती असतं नेमकं ह्यानं काय केलं पाहिजे, कशावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे माऊलीने जे आपल्याला ज्ञानेश्वरीत सांगितलं ते चुकीचं आहे का? तर बिलकुल चुकीचं नाही. कारण ते भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे, त्याचं वर्णन माऊलीनं केलेलं आहे. तसं तुम्हाला घालणं शक्य असेल तर घाला, नसेल शक्य तर गुरुनी सांगितल्या प्रकारे बसा, आसनावर बसा आणि मांडी घालून बसा. ताट मात्र बसा. माळ जे आपण हातात घेणार आहोत तेव्हा हा आपला कोपर जो आहे तो मांडीला लागता कामा नये. मांडीला लागलं की थोड्या वेळानं आपण असं पोक काढायला सुरुवात होणार, आपल्याला पाठीमागे बेंड येणार, पोक येणार. हे माहिती आहे गुरुना, म्हणून गुरुनी सांगितलं की माळ अशी धरा की जेणेकरून ती जमिनीला लागणार नाही आणि हा कोपर जमिनीला समांतर राहील. तर ताट बसल्यानंतर किती वेळ बसलात तरीसुद्धा कमरेवर लोड येणार नाही, कंबर दुखणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या संप्रदायामध्ये आपण अशा प्रकारे माळ ओढा म्हणून सांगितलेलं आहे. इथं ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की 2 पायाच्या जे पोटरे आहेत त्या पायाचे पोटरे मांडीच्या पोटरीला लागू दे आणि ढोपरांवर बसा. दोन्ही पायाच्या टाचा गुदद्वाराला लागू द्या. अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे आणि बसायला सांगितलेलं आहे. मग तसंच बसलं पाहिजे का? आवश्यकता नाही आहे. तुम्हाला सांगितलं जे आम्ही संप्रदायामध्ये सैलसर बसा, व्यवस्थित बसा, जेणेकरून अगदी अर्धा तास बसायची वेळ आली तर पायाला मुंग्या येणार नाही. पद्मासन घातलं तर काही वेळानंतर पायाला मुंग्या येतात. त्यामुळे सैलसर बसा, मांडी घालून बसा, पण ताट बसा. कारण कमरेवर लोड आला की आपल्याला काही दिवसांनी पोक येईल. किंवा आपण असं घेऊन जप करायला बसतो, म्हणजे हा गुडघा मांडीला टेकतो आणि जप करतो, त्यामुळे काही दिवसानंतर ॲटोमॅटिक आपण असं झुकतो. तर त्याची आवश्यकता नाही. आवश्यकता या गोष्टीची आहे, गुरूंचं मनात स्मरण करा आणि एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. गुरु मनामध्ये आपल्या आले की बाकीचा कुठलाच विषय येता कामा नाही. कारण तो वेळ गुरूंचा वेळ आहे. गुरु आणि मी एकाग्र होण्याचा वेळ आहे. एवढं मनाला बिंबवा, बस. पुढे हे मन प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे कसं जाणार आहे या संदर्भामधली माहिती भगवान कृष्ण अर्जुनाला जे सांगणार आहेत ते आपल्याला ऐकण्यासाठी पुढच्या संत संघामध्ये यावं लागणार आहे. मला खात्री आहे आता उत्कंठा तुमची पण वाढलेली आहे, कारण आपल्या साधनेशी रिलेटेड ही गोष्ट आहे आणि त्यामुळे ते ऐकण्यासाठी आपण पुढच्या संत संघाला जरूर येऊ. त्यामुळे इथे आपण आता विश्रांती घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय.
संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय।